रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मार्च एंडला बाजार समित्या बंद झाल्यानंतर आज 2 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्या. लासलगाव बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला आहे. कांद्याचा उत्पादन खर्च हा 2,500 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा निम्मा दर मिळून शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल किमान 1,500 रुपयाचं नुकसान होत आहे. केंद्र सरकारने 22 मार्च रोजी कांद्याचं 20% निर्यात शुल्क रद्द केलं. त्याची अंमलबजावणी काल 1 एप्रिलपासून सुरू झाली. परंतु कांद्याची हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्र सरकारने किमान 3 ते 4 महिन्याची दिरंगाई केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या ह्या कांदा दर घसरणीचा मोठा विषय झालेला आहे. कांद्याच्या दर घसरणीमुळे आता शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा असल्याने शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे. हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावे, सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. असं जर केंद्र सरकारने केलं नाही आणि कांद्याचे दर वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील. याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी, राज्य सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही देत आहोत.